मित्रांनो, आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी खास आपल्यासाठी। आपण प्रत्येक पालक आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकतो आणि उच्च दर्जाचं शिक्षण मिळेल ह्यासाठी आपण प्रयत्न करतो। पण माझं एक म्हणणं आहे, आपण फक्त इंग्लिश बघतो, बाकीच्या विषयाकडे लक्ष देतो का? नाही। आज जेवढे भी इंग्लिश मीडियममध्ये शिकतात त्या मुलांना मराठी, हिंदी, भूगोल, इतिहास हे बिलकुल येत नाही। आणि इंग्लिश मीडियमचा मुलगा कधी IPS झालेला आहे का, कुठं सरकारी नोकरीला लागलेला आहे का, हे मला सांगावे। अशीच एक शाळा मी जिल्हा परिषदची पाहिलेली आहे, जिथे उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जातं आणि सराव परीक्षा पण घेतल्या जातात आणि तिथला रिझल्ट 100% लागतो। मी असाच सहज गेलो होतो एक व्हिजिट म्हणून, मी तिथं पाहिलं। मला त्या शाळेमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचं जे अभ्यास आहे त्या अभ्यासाकडे लक्ष, टीचर्सचं कसं आहे, तिथला शिक्षक वर्ग कसा आहे, तिथले मुख्याध्यापक कसे आहेत, हे मला सगळं तिथं कळून आलं। म्हणून मी त्यांची 1-2 लॅब बघितल्या। त्यांनी एक लॅब तयार केलेले आहेत, भूगोल लॅब। आपल्याला कधी भूगोल लॅब दिसली का कुठल्या इंग्लिश मीडियममध्ये? ह्यांनी पूर्ण भिंतीवरती एक अंतराळ काढलेला आहे। ते असं वाटतं की आपण कुठंतरी वैज्ञानिकच्या मोठ्या ह्याच्यामध्ये आलेले आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ मी जरूर दाखवतो। हा माझा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये काही क्वेश्चन असतील तुमचे तर त्या मी तुम्हाला पाठवतो। नमस्कार। तिकडची पण लाईट लावा, 2 मिनिटं लावा। आणि साहित्य आम्हाला कमी नाही। प्रत्येक वर्गामध्ये आहे का, ते कपाटामध्ये ज्या त्या वर्गाचं साहित्य, बस शिक्षकाचा बराचसा त्रास बी कमी होतो आणि याच्यामध्ये काय होतं की आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायला बी प्रॉब्लेम जात नाही। आणि इकडची म्हणजे त्यात जे काही टोमॅटो, वांगे असतील माध्यम बिना फवारता जिल्हा परिषदला पुढं आणलं जातं, नाही तर जिल्हा परिषद शाळा ही कसं म्हणजे बजेट बस शिक्षकाचा बराचसा त्रास बी कमी होतो आणि याच्यामध्ये काय होतं की आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायला बी प्रॉब्लेम जात नाही। हा उपक्रम आमचा आहे, याच्यासाठी आम्हाला कमीत कमी 2.5 लाख आणि इकडची म्हणजे त्यात जे काही टोमॅटो, वांगे असतील माध्यम बिना फवारता जिल्हा परिषदला पुढं आणलं जातं, नाही तर जिल्हा परिषद शाळा सगळ्या बंद झाल्यासारखं झालं त्या इंग्लिश। तुम्हाला